राजर्षी शाहू स्मारक भवन इथं या महोत्सवाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला। मागील 5 दिवसांपासून या महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। कॉन्सॉफ्ट आणि राजहंस प्रकाशन पुणे यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी साहित्य, संस्कृती, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आमदार सतेज पाटील आणि सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यामध्ये राजहंस प्रकाशन संस्थेचे दिलीप माजगावकर, मेहता प्रकाशनचे अनिल मेहता, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक चंद्रकुमार नलगे, कथाकार मोहन जोशी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रसाद संकपाळ, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रामचंद्र माने यांचा समावेश होता। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी जुन्या पिढीनं लिहून ठेवलेल्या साहित्यानं चांगले विचार दिले असून आता नव्या काळात समाजातील वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी चांगल्या विचारांचा जागर व्हायला पाहिजे असं सांगितलं। त्यासाठी करवीर नगरी साहित्य संस्कृती ग्रंथ महोत्सवासारखे उपक्रम मोलाचे ठरतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। सध्याच्या पिढीपुढं मोबाईलसारखं मोठं प्रलोभन आहे, त्यामुळे नवी पिढी वाचनाकडे वळली पाहिजे, यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे। आपण पालकमंत्री असताना DPDCच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शाळा ग्रंथालयांना 2 कोटींची पुस्तकं दिली होती। माझ्या वैयक्तिक जडणघडणीत पुस्तकांचा मोठा वाटा आहे। नवीन पिढी चांगल्या विचारांची घडायची असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं। सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांनी आयोजकांनी साहित्य, संस्कृती, कला अशा तिन्ही गोष्टी एकाच व्यासपीठावर आणल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। आमदार जयश्री जाधव यांनी कोल्हापूरला साहित्य संस्कृतीची मोठी परंपरा असल्याचं सांगत सध्याच्या मोबाईल युगात सुद्धा नवी पिढी साहित्याकडे वळतीये ही आनंदाची बाब असल्याचं सांगितलं। यावेळी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले। यानंतर विशुभाऊ बापट यांचा कुटुंब रंगलय काव्यात हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करण्यात आला। यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील विविध कवींच्या विनोदी, बालकविता आणि वास्तववादी अशा विविध कविता गाऊन श्रोत्यांची मनं जिंकली। यावेळी आयोजक विनय जोशी, महेश्वरी गोखले यांच्यासह साहित्यप्रेमी आणि कलारसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।